नमस्कार. डिनोशनच्या आजच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करतोय. कविता सादर करण्याचा आपला प्रयत्न होतोय. त्याला तुम्ही खूप प्रतिसाद देताय. पण अजूनही तुम्हाला काही नवीन विषय ऐकायचे असतील, नवीन कविता ऐकायच्या असतील, विषयांवरच्या कविता ऐकायच्या असतील किंवा या डिनोशनकडनं तुमचे जर काही वेगळ्या एक्सपेक्टेशन्स असतील तर त्या निश्चित आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. ऑब्व्हियसली तुम्ही लाईक तर करत नसाल तर पुन्हा एकदा लाईक करा. आमच्या चॅनलला तुम्ही शेअर करत नसाल तरी सुद्धा ऑब्व्हियसली जाणीवपूर्वक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे सगळं जरी झालं असलं तरी सुद्धा आज आपण जे बोलणार आहोत, तुमचं लाईक करून झालं असेल, कमेंट करून झालं असेल, शेअर करून झालं असेल, तर आपण मुख्य विषयाकडे वळूया की आज आपल्याला काय बोलायचं आहे. तर मित्रांनो, आज एक वेगळ्या विषयावर वेगळ्या कविता घेऊन आलोय. कॉलेजमधली एक किंवा आजूबाजूला जे काही बॅचलर्स लोक आहेत त्याच्यामध्ये कशी जमात असते की जमातच म्हणून मराठी शब्द खूप चांगला आहे, वेगळ्या अर्थानं जरी वापरला जातो तरी सुद्धा एक कॅटेगरी असते. म्हणजे थोडंसं काय होतं ना, मी मराठी भाषा दिनांवर कविता पण केली, पण काही वेळेला त्या विषयाला त्याचं त्याला काय म्हणतो त्याची ताकद जर कमी करायची असेल तर तो इंग्रजी पर्यायी शब्द वापरला जातो. म्हणजे जमात जरा वेगळ्या निगेटिव्ह टोन नकारावरती जाते म्हणून आपण थोडंसं कॅटेगरीमध्ये बनवून थोडंसं सोफिस्टिकेटेड बोलताय. म्हणजे प्रमाण मराठीमध्ये बोलत असताना काही सोफिस्टिकेशन त्याच्यामध्ये आणायचं असेल तर असं काहीतरी करावं लागतं. तर तसं एक बोलता एक जमात आहे, कॅटेगरी आहे पुरुषांची, स्पेसिफिकली मुलांची, बॅचलर मुलांची, की नाही बाबा आपण म्हणजे आपल्या स्टाईलमध्येच जगणार. को एज्युकेशनच्या मुलांना याचा अनुभव फार नसतो, पण पूर्वीच्या काळीमध्ये ज्यावेळेला मुलींची शाळा वेगळी असायची आणि ते जे संस्कारातून घडणारी मुलं असतात त्यातील 5-2% एक हा जो स्वभाव असतो तो कॅरी करत असतात. त्यामध्ये की आपण मुलींशी बोलणं म्हणजे इथंपासून जो काही प्रवास सुरू झालेला असतो आणि आपण काहीतरी वेगळं करायचो. त्यामुळं एखादी मुलगी आली तरी तिला प्रसंगानं चांगलं बोलायचं नाही किंवा तिच्याशी तरेवाईकपणाने बोलण्याचा काही वेळा प्रकार होतो. आणि मग त्यांना ज्या वेळेला असं व्हॅलेंटाईन डेला आपले मित्र वगैरे बघतात की ती कोणातरी प्रपोज करतात वगैरे किंवा प्रेमाबद्दल जे काही डेफिनेशन्स करतात, बोलतायत, तर मॅरिड झाले आहेत कॉलेजमधून असताना, त्यावेळेला ते कदाचित विचार करत असतील आणि स्वतःला किंवा माझ्यासारख्या एखाद्या त्रयस्थ माणसाला ते ज्यावेळेला म्हणतात की मी कुठल्याच मुलीवर कधी प्रेम केलं नाही, त्यावेळेला जी काही निर्माण होती ती कविता असते. ते शब्दबद्ध करण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न तुमच्यासमोर घेऊन येताना एक विशेष आनंदही असतो. आजची कविता आहे म्हणजे कुठल्याच मुलीवर मी कधी प्रेम केलं नाही, ही त्या एका विशिष्ट कॅटेगरीतल्या मुलांसाठी, म्हणजे ती चांगली असतात, ती काही टाकाऊ माल नसतो, तो चांगला असतो, सज्जन माल असतो. पण काही वेळेला सज्जनतेच्या वेगळ्या परिभाषा निर्माण केल्यामुळं निर्माणावर राहणारा गोंधळ मनाचा आणि काही वेळेला गडबड ही या कवितेतून, गडबड अशी म्हणणार नाही पण त्याच्या मागचं रूट कॉज अनालिसिस त्याच्या कॉर्पोरेट भाषेमध्ये करण्याचा जर प्रयत्न केला तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये कोण त्या रूट कॉज आहे मैत्रिणीच्या प्रेमात न पडण्याचा, याचा थोडासा धांडोळा या कवितेमधून घेण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्याच मुलीवर मी कधी प्रेम केलं. कुठल्याच मुलीवर मी कधी प्रेम केलं नाही, कारण प्रेम करण्यासाठी असतं हेच कधी कळलं नाही. प्रेम करण्यापेक्षा आपोआप होणारी गोष्ट. मित्रांनो, प्रेम करण्यापेक्षा आपोआप होणारी गोष्ट असे मानून कित्येकांना नकार दिले तुम्ही स्पष्ट. म्हणूनच बाईक असून त्यावर कधीच माझी मैत्रीण बसली नाही. म्हणूनच बाईक असून कधीच त्यावर माझी मैत्रीण बसली नाही. अर्थात एखादी दिसल्यावर मीच कधी लिफ्ट दिली नाही. प्रेम करण्यापेक्षा आपोआप होणारी गोष्ट असे मानून कित्येकांना नकार दिले तुम्ही स्पष्ट. म्हणूनच बाईक असून कधीच त्यावर माझी मैत्रीण बसली नाही. अर्थात एखादी दिसल्यावर मीच कधी लिफ्ट दिली नाही. मित्रांच्या मैत्रिणींसाठी माझी बाईक, म्हणजे बॅचलर्स मध्ये तुझी गाडी दे, हे थोडंसं कॉलेजच्या काळामध्ये असं घडत राहतं. मित्रांच्या मैत्रिणींसाठी माझी बाईक, त्या दिवशी मी मात्र दांडी यात्रेचा पायी. दुसऱ्यासाठीच आम्ही उपयोगी पडणार असे मानून कोणी हसले तरी गाडीचा आमच्या स्पीड कमी नाही करणार.
प्रेमात म्हणे पडायचं असतं. मित्रांनो, आम्हाला शिकवलंय प्रेमात म्हणे पडायचं असतं, पडल्यावर लागणार आहे हे गृहीतच असतं, तरीही आनंदानं पडायचं असतं हे कळूनही आम्ही मात्र दुसऱ्यांकडेच बघायचं असतं. प्रेमात म्हणे पडायचं असतं, पडल्यावर लागणार आहे हे गृहीतच असतं, तरीही आनंदानं पडायचं असतं हे कळूनही आम्ही मात्र दुसऱ्यांकडेच पाहायचं असतं. मोडेन पण वाकणार नाही, मोडेन पण वाकणार नाही आमचा बाणा, मोडेन पण वाकणार नाही आमचा बाणा. त्यामुळेच मुलींच्या मागे फिरण्याचा सुचेना बहाणा. कितीही ठरवलं, मुलींशी बोलताना कितीही ठरवलं तरी हो नाही इथंच संपायचं आमचं वाक्य. मुलींशी बोलताना कितीही ठरवलं तरी हो नाही इथंच आमचं संपायचं वाक्य. सांगा कसे साथ देणार आम्हालाच आमचे भाग्य. मोडेन पण वाकणार नाही आमचा बाणा, त्यामुळेच मुलींच्या मागे फिरण्याचा सुचेना बहाणा. कितीही ठरवलं तरी हो नाही इथंच संपायचं वाक्य. कितीही ठरवलं तरी हो नाही इथंच संपायचं आमचं वाक्य. सांगा कसे साथ देणार आम्हालाच आमचे भाग्य. कट्ट्यावर बसून असाच काही काळ गेला, रूट कॉज इथे. कट्ट्यावर बसून असाच काही काळ गेला, बघता बघता मित्रमेळाच वाढला. कट्ट्यावर बसून असाच काही काळ गेला, बघता बघता मित्रमेळाच वाढला. मित्रांमध्ये रमताना एकटेपणा कधीच जाणवला नाही. मित्रांमध्ये रमताना एकटेपणा कधीच जाणवला नाही. त्यामुळेच मी कधी कोणाच्या प्रेमात पडलो नाही. धन्यवाद मित्रांनो. आजची कविताही तुम्हाला मागच्या कवितांसारखी आवडली असेल तरी सुद्धा याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया निश्चितच आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत. डिनोशनच्या प्रगतीसाठी तुमचं लाईक, तुमचं शेअर आणि ऑब्व्हियसली तुमच्या आमच्या कामावर तुमच्या कमेंट्स आम्ही अपेक्षित करतोय. तुम्ही निश्चितपणे आमच्या या व्हिडिओजला, आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल. सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आमचं डिनोशन कळवण्यासाठी ऑब्व्हियसली तुम्ही शेअर करा. धन्यवाद.